सर्वांना कल्पना आहे की नागपूरपाशी बाजारगावच्या जवळ फार मोठ्या प्रमाणात स्फोटकाच्या कंपन्या आहेत, एक्सक्लुझिव्हच्या कंपन्या आहेत. जवळजवळ 9-10 कंपन्या या एक्सक्लुझिव्हच्या नागपूरच्या बाजारगावपाशी आहेत. आणि या ठिकाणी या कंपन्या आहेत, त्यामध्ये सोलर एक्सक्लुझिव्ह आहे, चामुंडी आहे, केलटेक आहे, ओरिएंटेड एक्सक्लुझिव्ह आहे. अशा 9-10 कंपन्या आहेत. आणि या सर्व कंपन्यामध्ये वारंवार स्फोट होत राहतात. आणि जे बिचारे कामगार तिथे पोटापाण्यासाठी नोकरी करतात, स्फोट झाल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात तिथे मृत्युमुखी पडतात. 2 वर्षात जवळजवळ या सर्व कंपन्यांमध्ये जर पाहिलं तर जवळजवळ 23 लोक मृत्युमुखी पडले आहेत. आणि अशा पद्धतीनं इतक्या मोठ्या प्रमाणात हे वारंवार जे स्फोट होतात, त्याच्यामुळे कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा पावलं उचलणं त्या कंपनीनी अतिशय गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर राज्य शासन आणि केंद्र शासन मिळून आपले अनेक महत्वाचे डिपार्टमेंट्स आहेत की पेट्रोलियम अँड एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन पेसो, त्याचबरोबर सेंटर फॉर फायर एक्सप्लोजिव्ह अँड एन्व्हायरमेंट सेफ्टी आणि राज्य शासनाचं डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ, अशा केंद्राच्या काही मोठ्या मोठ्या संस्था आहेत, काही राज्याच्या संस्था आहेत आणि काही संस्था तर नागपूरला आहेत, केंद्राच्या काही संस्था. पण असं असून सुद्धा कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कोणतेही पाऊल उचलल्या जात नाही, म्हणून अशा घटना घडत आहेत. त्याच्यामुळे राज्य शासन आणि केंद्र शासनाने याच्यामध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आमची तर राज्य शासनाला मागणी आहे की या सर्व कंपन्याचं सेफ्टी ऑडिट झालं पाहिजे. आणि सेफ्टी ऑडिट झालं पाहिजे त्याच्यासाठी एक तज्ज्ञ समितीचं राज्य शासनाने गठन केलं पाहिजे. आणि या तज्ज्ञ समितीने या सर्व कंपन्यांना भेट देऊन कशा पद्धतीनं कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजे याच्यासाठी या सर्व कंपन्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे की कोणत्या कोणत्या कंपन्या सेफ्टी ऑडिटच्या दृष्टीनं किंवा कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं व्यवस्थित त्यांनी यंत्रणा त्या ठिकाणी राबते, त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग दिलं जातं का, कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं जी पावलं उचलायला पाहिजे ती पावलं उचलल्या जातात का, या सर्व गोष्टीकडे राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या संस्थेनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे तशा पद्धतीचे पत्र मी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या लिहिलंय की त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा, जेणेकरून अशा पद्धतीनं सेफ्टी ऑडिट झालं आणि व्यवस्थित सर्व ज्या कंपन्या आहेत, स्फोटक कंपन्या आहेत, त्यांना जर व्यवस्थित कामगाराच्या सुरक्षेसाठी जे पाऊल उचलायला लावली तर पुढील काळामध्ये अशा घटना आपण टाळू शकतो. यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाने पावलं उचलायला पाहिजे. जे इंटरनल ऑडिट होतो कंपन्यांचं, कंपनी सेफ्टी ऑडिट फायर मार्फत केलं, त्याचे अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी करणार का तुम्ही? कारण की ते आतले अहवाल गडबड असतील तर ते दाबून ठेवतात. म्हणून जी एखादी जर तज्ज्ञ कमिटी जर राज्य शासनाने केली, एखादी जर तज्ज्ञ कमिटी जर राज्य शासनाने केली तर याच्याबाबतीत सर्व काळजी ती घेईल ना. आणि ज्या ज्या कंपन्या कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पावलं उचलत नाही त्यांच्यावर कारवाई सुद्धा करू शकेल. कारण की जोपर्यंत वरतून अशा पद्धतीचं प्रेशर या कंपन्यांवर राहणार नाही तोपर्यंत कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हे लोक पावलं उचलणार नाही. आपण जे म्हटलं आहे आपण जे म्हटलेलं आहे याचा सेफ्टी ऑडिट ठीक आहे. आणि यांनी जे म्हटलेलं आहे किंवा याच्या अगोदर या कंपन्यांचे अहवाल आलेले आहेत. सोलरमध्ये जी घटना झाली ही तिसरी घटना आहे. याच्या अगोदर या सर्व एजन्सीमध्ये तिथले अहवाल दिलेले आहेत. हे अहवाल त्या अहवालात काय म्हटलेलं आहे ते उल्लेख करण्याची मागणी करणार काय आणि त्यानुसार कारवाई करण्याची मागणी करणार काय? नक्कीच असे जर याच्या पहिले जर अहवाल आले असेल तर त्याची सुद्धा माहिती जनतेसमोर आली पाहिजे.
की कोणत्या कंपन्या कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ज्या चुका त्यांच्याकडनं होतात आणि हे जर अहवालामध्ये पुढे आले सर तर त्यांच्यावर राज्य शासनाने काय कारवाई केली या सर्व गोष्टी जनतेसमोर आल्या पाहिजे. काय होते, घटना घडते, कामगार मृत्युमुखी पडतात, 4-5 दिवस झाले की सगळे विसरतात आणि परत 4-6 महिन्यांनी परत अशी दुर्घटना घडते. त्याच्यामुळे हे जे अहवाल काही याच्या पहिले ज्याचा उल्लेख आपण केला आले असतील तर त्याचा राज्य शासनाने त्याचं व्यवस्थित अनालिसिस करून त्याच्यावर आपल्याला पुढील कशा पद्धतीनं पावलं उचलायचे आहे त्या पद्धतीचं त्यांनी पावलं उचलली पाहिजे. आता जे स्फोट झाला त्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाला, काही जखमी आहे, त्याची मदत दिलेली आहे, त्यांचे संपूर्ण परिवार उघड्यावर आले. 25 लाखाची मदत कधीच पुरेशी नाही, ती मदत वाढवून मिळावी आणि जे डिसेबल झालेले आहे, ज्यांचे पाय गेलेले आहे, ते कधीच काम करू शकणार नाही, तर त्याच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी कंपनीने काय करायला पाहिजे अशी मागणी करणार. नक्कीच आम्ही त्याशीच आम्ही ही मागणी केली. तिथे दंदे हॉस्पिटल मी स्वतः तिथे गेलो होतो आणि दंदे हॉस्पिटलमध्ये तिथे ऍडमिट होते काही लोक. त्याच वेळेस मी मागणी केली होती की असे जेव्हा अशा स्फोटामध्ये ज्यांचा मृत्युमुखी पडतो त्यांना चांगलं कॉम्पेन्सेशन कमीत कमी 51 लाख रुपये तरी कॉम्पेन्सेशन त्याला दिलं पाहिजे. आता 25 लाख रुपये दिले कंपनीने, याच्या पहिले सुद्धा 25 लाख रुपये चामुंडेने दिले होते. यांना चांगलं कॉम्पेन्सेशन द्यायसाठी राज्य शासनाने भाग पाडलं पाहिजे आणि अशा स्फोटामध्ये ज्यांना अपंगत्व येतं अशा अपंगत्व आलेल्या पुढील काळामध्ये ते काम करू शकत नाही त्यांना सुद्धा कंपनीने फॅमिली पेन्शन त्यांना दिली पाहिजे जेणेकरून त्यांचा घरचा उदरनिर्वाह चालू शकेल. साधारणपणे एक्सप्लोजिव्ह कंपनीत काम करताना स्किल लेबर लागतात जे सातत्याने जे जाणवतात स्किल लेबर नाही किंवा त्यांना थोडंसं ट्रेनिंग नाही, कारण की ते हाय एक्सप्लोजिव्ह आहे. म्हणजे जे आपलं साहित्य स्फोटात झाले एवढं पर्यंत त्याचे साहित्य पडलेले होतं आपण पण पाहिलं, स्किल लेबर नसल्याच्यामुळे हे कसे सगळे कामगार बिचारे ग्रामीण भागातील कामगार आहेत. त्यांना फक्त 3-4 दिवस ट्रेनिंग देऊन स्फोटकाला त्यांना हँडल करणं त्यांच्या दृष्टीनं अतिशय धोकादायक आहे. त्याच्यामुळे या सर्व कामगारांना चांगल्या पद्धतीनं ट्रेन केलं पाहिजे की हे स्फोटक आहे, इथं जर तुम्ही काही चूक केली तर मोठा स्फोट होऊ शकतो, तुमचा जीव जाऊ शकतो. म्हणून चांगल्या पद्धतीनं ट्रेनिंग सुद्धा त्यांना देण्याची आवश्यकता आहे. हातून मातून ट्रेनिंग देऊन चालणार नाही. ही काय साधी कंपनी नाही आहे. स्फोटक त्या ठिकाणी प्रोसेस केल्या जातात किंवा त्याच्यापासून अनेक गोष्टी बनवल्या जातात. त्यामुळे व्यवस्थित सर्व कामगारांना ट्रेनिंग सुद्धा दिलं पाहिजे. याच्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. सर, स्फोटात 2 मृत्यू झाले, इतके जखमी झाले, त्याच्यानंतरही मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी त्यांना भेट दिली नाही, हे यांनी कामगारांना वाऱ्यावर सोडलं असं वाटतं का तुम्हाला? याच्याकडे राज्य शासनाचं लक्ष नाही हे दिसतंय याच्यावरनं की वारंवार अशा घटना घडतात. मुख्यमंत्री नागपूरचे, पालकमंत्री आपल्या नागपूरचे, त्यांनी ते व्यवस्थित सर्व जेवढ्या 9-10 कंपन्या आहेत सगळ्यांची बैठक बोलावून या सर्व ज्या ऑर्गनायझेशन आहेत केंद्राच्या आणि राज्य शासनाच्या यांच्या सर्व ऑर्गनायझेशनबरोबर एखादी बैठक करून त्या बैठकीमध्ये त्यांनी निर्णय देऊन सर्व कंपन्याला निर्देश दिले पाहिजे की अशा या गोष्टीचं पालन तुम्ही केलं पाहिजे आणि याचं जर तुम्ही पालन केलं नाही तर आम्ही राज्य शासन म्हणून किंवा केंद्र शासन म्हणून तुमच्यावर कारवाई करू. या सर्व गोष्टी स्वतः मुख्यमंत्री किंवा पालकमंत्र्यांनी करायला पाहिजे. का त्याच्याकडे लक्ष देत नाही वगैरे समजत नाही. अनेक 3 महत्वाचे मुद्दे आहेत. जसं आता आपण सांगितलं की कामगारांना 19 आणि 18 वर्ष वयाच्या मुलं मुलींना पुरेशी 15 दिवसाची जी आवश्यक आहे ती ट्रेनिंग न देता आणि त्यांना योग्य सुरक्षा उपकरणं न देता तिथे कामावर ठेवलं जातं. यापेक्षाही महत्वाचा मुद्दा असा की ऑर्डिनन्स फॅक्टरी आणि खासगी विस्फोटक निर्माण कंपन्या जवळपास एकसारखं काम असलं तरी त्यांना 2 वेगवेगळे नियम, 2 वेगवेगळ्या संस्था गव्हर्न करतात. हे कितपत योग्य आहे? आणि तिसरा प्रश्न हा की ज्या पद्धतीनं फक्त पैसे किंवा काही मुआवजा देऊन, मोबदला देऊन आपले हात झटकून टाकले देतात, मात्र पेसो ही जी संस्था आहे पत्रकारांना सुद्धा उत्तर देत नाही. राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये माहिती मागितली तर उत्तर देत नाही. ही अनास्था आहे. काय सांगा? 100%. मी सांगितलं आता पेट्रोलियम अँड एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन पेसो यात हेड ऑफिस नागपूरला आहे. हे काय दिल्लीला नाही येतो हेड ऑफिस. आणि या सर्व कंपन्या नागपूरला आहे. एक्सप्लोजन किंवा स्फोटक तिथं विस्फोट झाले ते नागपूरला झाले, मृत्युमुखी पडले नागपूरला झाले. त्याच्यामुळे या पेट्रोलियम अँड एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन आहे पेसो की अजून बाकीच्या संस्था राज्य शासन केंद्र शासनाच्या आहेत. यांनी
या बाबतीत कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मी तो म्हटलं अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तो. त्या दिवशी काही चुका झाल्या असं वाटते का? कारण की खूप मोठ्या प्रमाणात तिथं कामगार वर्ग होता आणि तो सुरुवातीला 1 तासापर्यंत का अर्धा तासापर्यंत धुरून निघत होता. मोठी घटना झाली असेल त्यापेक्षा. त्या दिवशी त्या ठिकाणी जर कामगार असते तर एक सुद्धा कामगार तिथे वाचला नसता. ज्या ठिकाणी स्फोट झाला तिथे कामगार कोणी नव्हते. त्याच्या बाजूला 2 किलोमीटर अंतरावर ते कामगार होते. किती? ज्या ठिकाणी स्फोट झाला त्याच्या 2 किलोमीटर अंतरावर ते कामगार काम करत होते, तरी त्यामध्ये मृत्युमुखी पावले. ज्या ठिकाणी स्फोट झाला तिथला जो स्लॅब आणि पिलर 3 किलोमीटर हवेत उडून ते अमरावती रस्त्यावर येऊन पडले. हे 6 फुटाचे पिलर मोठे. इतका भयानक स्फोट होता. त्या ठिकाणी जर दुर्दैवाने जर 40-50 कामगार जर कामाला असते तर एक सुद्धा जिवंत राहिला नसतो. इतका भयानक स्फोट आहे. ते सुदैवानं कोणी तिथे नव्हतं. 2 किलोमीटर दूर होते म्हणून कॅज्युअलिटी कमी झाली. त्या 10 कंपन्या त्या जवळपास त्या 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये नागपूर शहर आणि त्या भागाचे गावं आता वाढत झालेल्या आहेत. त्याची काय एसओपी असेल पण तुमची जी मागणी असणार का अशा ज्या नवीन कंपन्या किंवा या कंपन्या त्यांना शहरापासून गावापासून 50 किलोमीटर दूर 100 किलोमीटर दूर जावा, कारण त्याचे मलबा तर ऑलरेडी 1 किलोमीटर पर्यंत आलेला आहे. बरोबर आहे. म्हणून म्हटलं एक तज्ञ कमिटी जर नेमली तर तज्ञ कमिटी याचा सर्व अभ्यास करून योग्य त्या सूचना राज्य शासनाला करेल आणि राज्य शासनाने त्या सूचनेचं कडकपणे त्याचं पालन करायला पाहिजे. या गोष्टी लवकरात लवकर घडल्या पाहिजे राज्य शासनाकडून. पण या एकूण प्रकरणामध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे. जिथे स्फोट घडला तिथे किमान 10 फूट खोल खड्डा पडला असं प्रत्यक्षदर्शी कामगार तिथे सांगतात. पण मीडियाला सुद्धा जाऊ देण्यात आलं नाही आणि यापुढे जाऊन कारखान्याकडून कोणतेही व्हिडिओ किंवा फोटोग्राफ रिलीज करण्यात आले नाही. कारखाने सोडा, ह्या जे काही त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्था आहेत यांनी कमीत कमी लोकांना माहिती दिली पाहिजे की अशा अशा पद्धतीची घटना झाली, याचा कारणीभूत हे आहे, याला हे कारण आहे. आम्ही कंपनीने सांगितलं आहे की तुम्ही या बाबतीत दक्षता घ्या. कुणी एक शब्द बोलायला तयार नाही. कशामुळे झालं, का झालं, का वारंवार अशा घटना या संपूर्ण अड्डा कंपनीमध्ये होतात, कोणी बोलायला तयार नाही. टेम्परेचर वाढल्यामुळे स्फोट झाला असं त्यांचं म्हणणं आहे. मी तिथल्या जनरल मॅनेजरशी चर्चा केल्यानंतर त्या ठिकाणी क्रिस्टलायझेशन प्रोसेस आहे का, त्या क्रिस्टलायझेशन प्रोसेस चालू असताना त्या प्रिमायसेसमध्ये कुणी नव्हतं. पण तिथेही काय टेम्परेचर वाढायला लागलं आणि मग असं वाटलं टेम्परेचर वाढायला लागल्यानंतर ते टेम्परेचर कंट्रोलमध्ये येत नव्हतं म्हणून तिथं पळापळ झाली. कोणी थांबलं नाही, सगळे पळून गेले. 1-2 किलोमीटर पळून गेले. त्यानंतर तो स्फोट झाला. म्हणजे ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत. तज्ञ कमिटी जर नेमून त्यांनी जर व्यवस्थित सर्व कंपन्यांना जर सूचना केल्या की याचं पालन तुम्ही केलंच पाहिजे, नाही तर आम्ही कारवाई करू, तर ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित चालू शकतात. आणि हा विषय फक्त एक्सक्लुझिव्ह पर्यंत मर्यादित न ठेवता आंतरराष्ट्रीय स्तरावरचा विषय, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा संपूर्ण विषय आहे. कारण की ज्या कंपनी स्फोट झाला तिथे जे साहित्य तयार होतं ते देशाचं सैन्य सुद्धा वापरत असतं, तर त्या दृष्टीने पण हा धोका राहू शकतो. असं आहे की याच्या पहिली सुद्धा आपल्या ऑर्डनन्स फॅक्टरीज आहेत ना, जवाहरनगरला आहे, नागपूरला आहे, इथं आहे, कुठे पुलगावला आहे, अजून भद्रावतीला आहे, अनेक ऑर्डनन्स फॅक्टरी आहेत. तिथे अशा घटना झाल्या तर कधी आठवत नाही. पण या खाजगी कंपनीतच काय होतं, हा एखादी झाली सुरक्षेच्या या जास्त घटना इतक्या मोठ्या प्रमाणात सर्व होत असतात की मी सांगितलं 2 वर्षात 23 कामगार मृत्युमुखी पडले. म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे का या ज्या प्रायव्हेट फॅक्टऱ्या ज्या आहेत तिथे जे स्फोट होते आहेत याच्याकडे राज्य शासन दुर्लक्ष करते आहे. म्हणजे या मालकांना पाठीशी घालत आहे. म्हणजे आलेल्या अहवालावरती योग्यरित्या कारवाई न करता कामगाराला न्याय देत नाही. यासाठी मालकांना राज्य शासन पाठीशी घालत आहे असं आपल्याला वाटते. कसं आहे, याच्याकडे शासनाने लक्ष देऊन जर कडक नियमाची अंमलबजावणी जर करायला लावली तर अशा पद्धतीच्या घटना घडू शकणार नाही. त्याच्याकडे शासनाने दुर्लक्ष करून चालणार नाही. नागपूर शहरापासी या सर्व 9-10 स्फोटकाच्या कंपन्या आहेत.
त्याच्यामुळे राज्य शासनाने हा विषय गांभीर्याने हाताळायला पाहिजे. धन्यवाद.